दिखा न्याय दिसते नाही माझा तथागतासारखे पाय दिसत नाही, बाबासाहेबांसारखा न्याय दिसत नाही, म्हणून राजा विजयाच्या काळजावर नाव कोरणारी माता रमाईसारखी माय दिसत नाही. शुभ्र लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रवेश मिळते उच्च शिक्षणासाठी. बाबासाहेब आंबेडकर लंडनला उच्च शिक्षण घेण्यासाठी असतात आणि रमाई या देशामध्ये एकटे असतात. कालांतराने 1935 साली रमाई अतिशय बिमार पडतात. बाबासाहेब मुंबईला असतात आणि बाबासाहेबांनी बातमी करते की माझी रमाई अतिशय सिरियस आहे, अतिशय बिमार आहे. बाबासाहेब आंबेडकर बातम्या ऐकतात, लगेच घरी जातात. रमाईजवळ जातात आणि रमाईजवळ जाऊन बसतात आणि रमाईचं डोकं आपल्या मांडीवर घेतात आणि रमाईला म्हणतात, रामू मी इतक्या दिवसानंतर घरी आलो, मला फार आनंद होतोय. पण रमाई एक आनंद असा पण येतो की मी तुझ्याजवळ बसलोय, तू माझ्यासोबत काहीतरी बोलशील, याच्यामुळे माझं मन फार आनंदीमय झालं. परंतु कदाचित रमाईला टीव्हीची बिमारी असल्यामुळे रमाईची वाचा बंद होते, रमाई बोलू शकत नाही. बाबासाहेब रमाईला म्हणतात, रामू माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर मला क्षमा कर, मला माफ कर, पण इतक्या दिवसानंतर मी घरी आलो, माझ्यासोबत काहीतरी बोल, दोन शब्द तरी बोल. रमाई बोलू शकत नाही. बाबासाहेबांच्या डोळ्यामधून अश्रू येतात, बाबासाहेब रडतात. त्यावेळी बाबासाहेब रडताना रमाईला म्हणतात, रामू तुम्हाला वचन दिलं होतं साहेब, तुमचे पूर्ण स्वप्न पूर्ण होईपर्यंत मी तुम्हाला साथ देईल, तुमच्या सोबत राहील. पण आज रमा त्या स्वप्नाचं काय झालं? बाबासाहेब रडतात आणि रमाईला म्हणतात, काय म्हणतात शब्दामध्ये ऐका, सवेरा
एमए पीएचडी इतनी सीख नहीं मिलती कि मनोज राजा आज सोने का निवाला खा रहे हो, अबे मार रमाना होती तो भीख नहीं मिलती। खंडर था में मारा किया मुझे, खंडर था में मारा किया मुझे, मैं चल नहीं सकता था खड़ा किया मुझे कि मनोज राजा आसमां भी झुक के सलामी देता है, मां रमानी इतना बड़ा किया मुझे। दादा अवकाळी बोला आजिका से लोली मजला फसालली